कॅमेरा नाही, हा असाच आहे. बोला तुम्ही. मध्ये स्पेशल काय पुरणपोळी आहे माझी आवडती. हे बघा. शुभ सकाळ मित्रांनो, मी धीरज कदम, कोकणी धीरज या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळचे 8:30 वाजलेत आणि आता आमचा प्रवास आहे परत गुहागर तळवली. काल इकडे आलो होतो राजापूर आडिवरे माझ्या सासरवाडीमध्ये. कालचा एक दिवसचा मुक्काम होता. आता परत निघायचं आहे, पण जायच्या अगोदर महाकाली मंदिरामध्ये जातो आहे. आडिवरेचा राजा आहे तो देखील पाहायचा आहे आणि आडिवऱ्यामध्ये आलो आणि महाकाली देवीचं दर्शन घेणार नाही असं होणार नाही. जाऊन ओटी वगैरे भरायची आहे, नंतर मग आपण निघणार आहोत गुहागरचा प्रवास करायला. काय म्हणता की बरे आहेत ना? इकडे चप्पल काढ. काय आलं? तर मित्रांनो, आता आपण आलोय महाकाली मंदिरात. महाकाली मंदिरामध्ये देवीची ओटी भरूया आणि आडिवरेचा राजा देखील आपण पाहूया. पाय धुवून घे. तू आता मला सांग पाय धुवायचं देवळात जाताना. तर काकी इकडे जुनी पद्धत आहे पाणी काढायची विहिरीतनं. पहिल्यांदाच करते मी पण. बघा पकडा, सोडू नको तिकडं आपटे नाही तर. हळूहळू खेचा वरती. ते सहज असं बघायला भेटत नाही कुठे. इतकी वर्ष पहिल्यांदा काढलं. मित्रांनो, महाकाली देवीचं आपण दर्शन घेतलेलं आहे आणि आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे हे तुम्हाला देखील माहिती असेल. माझ्या बहुतेक व्हिडिओमध्ये महाकाली देवीचं मंदिर आहे पण आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. आणि मित्रांनो, इथे आडिवऱ्याचा राजा हा विराजमान आहे. लाईट गेलेली आहे सकाळी, त्यामुळे लाईटिंग नाही आहे. हो हो, महाकाली आतमध्ये कॅमेरा नाही ना अलाउड आहे. हा, इकडनं मारलं नाही, ते आतमध्ये अलाउड नाही ना. हे बघा मित्रांनो, हे आहे महाकाली देवीचं मंदिर. आतमध्ये गाभाऱ्यामध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, पण बाहेरून आपण दर्शन घेऊ शकतो कॅमेऱ्याच्या द्वारे. तर मित्रांनो, या ठिकाणी महाकाली देवीच्या साड्या आहेत ज्या महाकाली देवीला चढवल्या जातात. महाकाली देवीच्या साड्या ह्या ठिकाणी आहेत. तर ह्या ठिकाणी आपण साड्या या घेऊ शकतो विकत. एक रिजनेबल ताई भाव असेल ना? कुठे गेल्या? हा ताई, ह्या साड्यांचा एक भाव असेल ना? वेगवेगळा भाव आहे ना प्रत्येकाचा. तर मित्रांनो, जर तुम्हाला हवी असेल साडी महाकाली देवीची तर तुम्ही एक रिजनेबल भाव आहे त्या भावाने तुम्ही साड्या विकत घेऊ शकतात. छान आहे. पण कोणती घेऊया? बघ, तुला जे आवडेल ते घे. असं अंकुला कसं डार्क कलर सूट नाही होणार ना, व्हाईट कलर घेऊया अंकुला. आम्ही साडी घेतोय कारण की अंकिताचा आज बर्थडे आहे, माझ्या बहिणीचा. तर तिच्यासाठी आम्ही साडी घेतो. तिचं नाव पण अंकिताच आहे. तर आम्ही म्हटलं इथे आलो तिच्यासाठी बर्थडे गिफ्ट करूया साडी महाकाली देवीची. कलर डार्क आहे ते. हा, मग डार्कच असणार कलर. हा, देवीला डार्कच. हो, हे बघ, ही पण छान आहे. तर मित्रांनो, ही बघा, ही साडी आवडली आहे. दाखव का? मस्त हिरव्या कलरची साडी आणि छान आहे. प्राईस आहे 300
300 रुपये प्राईज आहे साडीची आणि खूप साऱ्या कलरच्या साड्या आहेत. जास्त करून देवीला हिरवा कलर, लाल कलर आणि पिवळा कलर आणि भगवा कलर हे जास्त चढवतात आणि 6 वारी 9 वारी अशा साड्या आहेत आणि भरपूर साड्या आहेत. ज्या तुम्हाला आवडतील ते तुम्ही घेऊ शकतात. भाव पण प्रत्येक साडीचे वेगळे वेगळे आहेत आणि कमी आहेत. 150 पासून स्टार्ट आहेत साड्या. 150, 500, 600 जशी तुम्ही साडी घ्याल तशी. त्याच्यात ह्याची ती घेतोय ती. हा चालेल. नसेल सगळ्या साड्या तर नसतो कदाचित. साधारण बघ तू इथून बघ ना कडेला. महाकाली देवीचं दर्शन पण झालेलं आहे आणि आता आम्ही निघालोय गुहागरला. गुहागर तळवली. चला मम्मी टाटा. बाय बाय. बाय बाय. हॅपी जर्नी. कपाटाचं लॉकच उघडत नव्हतं. बाबा आलेले अडचण दोन. बाबा कुठे आहेत? बाबा पूजा. बाबांची पूजा इकडे या. चाल निघाले ते लोक. चला आरामशीर करा. बाय बाय. उघडे उघडे बाबा. मामाला आवडते. चला फोन करा कुठं. चला बाय बाय. आता हो डायरेक्ट जाणार. आता डायरेक्ट जाणार आम्ही. नाही ना, आता काय नाही नाश्ता. हा ती भजी खाणार आपण बाबा, आवडीची भजी. भजी खाल्ल्यानंतर जाणार. हा डेपोत कशाला? डेपोच्या अपोजिटला. आपला जुना डेपो. हा चला बाय बाय. बाय बाय. चला चला बाय बाबा. तर चला मित्रांनो, आपण आता निघालोय गुहागर तळवली. कशी द्या की कौशी? हा 50 रुपये. आता काढलेला आहे. आता काढला 50 रुपये. देवाच्या पुढे ठेवायला का? हा मग तो छोटावाला घे ना. तो टेबलवरची जागा आहे. एवढंच एका यालाच आहेत ते. कसा दिला हा? 50 रुपये येतं ते. 50 हा बघ. दगड लागते ना, दगड लागलेली ही काय आहे, अशा दगडात लागतात. त्याला काय ठेवायचं ना टेबलावरती. काकडी घे त्याला. अरे काकड्याचा काय बुते, हा प्रसाद करून वाटता येईल ना विसर्जनाच्या दिवशी. झाड पिका आहेत ते. त्याला होल आहे ना. हो तर दगड लागला. दगड लागली जातात. तिला की असं पिकती. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलोय गुहागर शृंगार तळी आणि शृंगार तळीचा राजा इथे विराजमान आहे. तर शृंगार तळीचा राजा आपण पाहूया मित्रांनो. कोण आहे गं? हात कुठे सगळे? कोण फोन नाही उचलत. कोण फोनच उचलत नाही. मग ओमकारला फोन केला, काकीला फोन केला. हा आम्ही तळीवर होतो. फोन उचलता उचलता कट. नंतर ओमकार कंटिन्यू बिझी होत होता. काय म्हणता आई, बऱ्यात ना? काय म्हणता दादा, बऱ्यात ना? तर मित्रांनो, आता आपण पोचलोय पवार साखरीमध्ये. काकीचं गाव आहे आमच्या हे. तर चला आतमध्ये जाऊया, बघूया काय करतायत मंडळी. अरे काय ओमकार, अरे काय म्हणताय दादा, बरे आहेत ना? कशात आई, बरे आहेत ना? काय म्हणते आई? हा अरे वा, पुरणपोळ्या विषय आहे. काय म्हणताय काकी? वरती लागला ना पण. हो काय म्हणताय? काय म्हणते बारकी, बरी आहेस ना? दुसरी कुठे आहे? वरती गेली आहे. हा
ओंकार तू बनवतोस की खातोयस काय? अरे मला वाटलं तू बनवतोयस पुरणपोळ्या. अरे देवा, हा मला वाटलं बनवतोय पुरण. जेवायला बसलोय, दादा आहेत सोबत, अंकिता आहे, अजून घरची मंडळी येत आहेत जेवायला. आणि जेवणामध्ये स्पेशल काय? पुरणपोळी आहे, माझी आवडती. हे बघा, पुरणपोळी आहे, वाटाण्याची भाजी आहे, भात, पापड, अजून डाळ पण आहे. हे काय ताई? डाळ आहे का? बघा डाळ पण आहे. एकदम फेवरेट जेवण आहे माझं. तुमचं माहेर आहे ना हे? आणि हे कोण तुमचे? भाऊजाई. ताई बघा इकडे, हाय करा. हा, आणि हे पण ना भाऊजाई? हे तुमची बहीण. आणि आई, आई हाय करा. हाय असं करा. हा, आणि आई आपल्या एकदम लाडके आहेत. हा आई लाजू नका. आता बोला, मगाशी कसे बोलवता तुम्ही? हा, आता लाजतायत आई. हा, मगाशी माहिती नव्हतं ना आई तुम्हाला कॅमेरा चालू आहे ते. काय कॅमेरा नाही, हा असाच आहे, बोला तुम्ही. आणि ह्या दोघी बारक्या, हा ह्या दुसऱ्यांदा ब्लॉग मध्ये आहेत. पहिल्या ब्लॉग मध्ये तुम्ही ती व्हिडिओ बघितली असेल. आता ह्या दुसऱ्यांदा. काय नाव तुमचं? सिद्धिका. आणि श्रुतिका. जोरात बोला. सिद्धिका. आणि श्रुतिका. श्रुतिका. तर चला मित्रांनो, आता आपण निघतोय, तळोलीत जायचंय. उशीर झालाय भरपूर. आजी तिकडे आमची वाट बघते. तर चला आता आपण भेटूया तळोलीमध्ये. तर मित्रांनो, आलोय आपण मंजुनिसमध्ये. संध्याकाळी अंकिताचा बड्डे आहे, बहिणीचा. तो आपल्याला सेलिब्रेट करायचा आहे. त्यासाठी मंजुनिसमध्ये आलोय केक घ्यायला. सरप्राईज आहे, तिला माहिती नाही आहे. तर आपण तिथं रात्री बड्डे सेलिब्रेशन करणार आहोत. काकींना झोप आली वाटतं. झोप आली काकी तुम्हाला? मग काकी खात तर नाही. काय हो काकी, तुम्ही खात नाही ना पिझ्झा? मित्रांनो, पवार साखरीतनं आलो मी 6 वाजता घरी. त्याच्यानंतर आल्याला डायरेक्ट आरतीला गेलो, कारण की पूर्ण आरती असते वाडीतली. तर मित्रांनो, आता आलो आहे घरी आणि बहिणीचा बड्डे हा सेलिब्रेट करायचा आहे. तिच्या मैत्रिणी मित्र वगैरे सगळे आलेले आहेत, लहान लहान टिल्ले पिल्ले वाडीतले. तर चला आता आपण केक कट करूया. हे बघा इकडे तयार होते. आहे का? मी काय करते? बोल बड्डेला या सगळ्यांनी. हा, हे या पोरांनो. हे बघा टिल्ले पिल्ले आलेत, बाहेर पण बसलेत. त्या मोठ्या मैत्रिणी बाहेर बसलेत. लाजताव काय या आतमध्ये? हा, गवळणी सारखे उभे राहिले तुम्ही. कियान कोण आहे तू? हा, नाव काय तुझं? हा, काय चिंग टपाक डमडम ते नाव आहे? सगळ्यांनी या इकडे, कॅमेरा झाले पाहिजे ना. फुक मार, चल फुक मार. थांब थांब, तुला काय बोललोय, सगळ्या भिजल्या पाहिजेत. भिजल्या? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अंकिता, हॅपी बर्थडे टू यू. अरे पोळा ते काय बात अक्षय आता झाला. अरे वा, अरे घे का बघतेस काय, बघतेस काय तू? अरे केकवर आलं धीरज. देवावरती नको करू.
झाला संपला पूर्ण हॅपी बर्थडे झाला. अरे कियान आमचा राहिलाय कियान. तोंडाला बोलावं अक्षय, तू लहान आहे खूप. हे चला झाला. चला बाय चला. हे चला केक झालं. हे कियान तू खाऊ नकोस हे. केक नाही. चला.